तळेगाव दशसर तहसील धामणगाव रेल्वे जिल्हा अमरावती येथील नागरिक मागील 2 दिवसांपासून घरकुल सिंचन विहिरी आणि स्वच्छ भारत मिशन टप्पा 1 या योजनांतील भ्रष्टाचाराविरोधात आमरण उपोषण करत आहेत। या योजनांचे फिजिकल व स्ट्रक्चरल ऑडिट करून दोषींवर कारवाई करण्यात यावी अशी नागरिकांची जोरदार मागणी आहे। 11 जून रोजी आंदोलनाला छत्रपती शासन संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आकाश गाटे, दिनेश भाऊ खंडारकर, निवृत्ती लोखंडे, रोहन भोयर यांच्यासह संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी भेट दिली। त्यांनी आंदोलनाला संघटनेचा जाहीर पाठिंबा दिला असून पुढील काळातही पूर्ण ताकदीने सहकार्य करण्याचे आश्वासन दिले। तळेगाव दशरथी नागरिक आज उपोषणाला बसलेले आहे। त्या उपोषणाला आज आमचा छत्रपती शासन संघटनेचा पूर्णपणे जाहीर पाठिंबा मी जाहीर करतो आणि प्रशासनाला अजून विनंती करतो की यांच्या मागण्या ज्या आहेत त्या लवकरात लवकर पूर्ण करण्यात याव्या। जसे राकेश टिकेत हरियाणावरून बच्चूकडूंच्या उपोषणाला पाठिंबा देण्याकरिता आपला मोदीला आलेले आहे, त्याचप्रमाणे मी सुद्धा धामणगाव रेल्वेवरून आणि छत्रपती शासन संघटनेचे सर्व पदाधिकारी आम्ही तळेगाव दशरथीचे नागरिक त्यांच्या ज्या प्रमुख मागण्यांसाठी बसलेले आहे त्या मागण्या प्रशासनाने एकदम गंभीर स्वरूपात घेऊन त्या पूर्ण लवकर कराव्या। अन्यथा आज जे आंदोलन गांधीजीच्या मार्गाने चाललंय उद्या त्याला भगतसिंगाची ओळख मिळू नये अशी माझी हात जोडून प्रशासनाला विनंती आहे आणि लवकर त्यांनी भेट देऊन त्यांच्या मागण्या पूर्ण कराव्या अशी मी विनंती करतो। भारत माता की जय, वंदे मातरम। महाराष्ट्र टीव्ही 24 करिता सचिन करडे, अमरावती।